ओके स्टुडंट, आपण या ठिकाणी अप्लाइड मेकॅनिक्सचे ब्रांच स्टडी केले. अप्लाइड मेकॅनिक्सचे दोन ब्रांच पडतात. पहिला आहे स्टॅटिक्स, दुसरं डायनेमिक्स. डायनेमिक्सचे परत क्लासिफाईड इंटू टू ब्रांचेस. पहिला आहे कायनेटिक्स, दुसरं कायनेमॅटिक्स. हे देखील आपण स्टडी केलं. समजतंय? ओके, तरी सुद्धा मी एकदा थोडक्यात सांगतो. अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये आपण काय करतो, स्टडी करतो फोर्सेस अँड देअर इफेक्ट. सगळ्यांमध्ये करतो आपण. अप्लाइड मेकॅनिक्स, स्टॅटिक्स, डायनेमिक्स, कायनेटिक्स, कायनेमॅटिक्स, ह्या सगळ्यांमध्ये आपण काय करतो, स्टडी ऑफ फोर्सेस अँड देअर इफेक्ट ऑन अ बॉडी. फक्त अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये ती बॉडी रेस्टला पण असेल, मोशनला पण असेल. स्टॅटिक मध्ये काय असेल, ती बॉडी फक्त रेस्टला असते. रेस्टला म्हणजे ती एका ठिकाणी स्थिर असते. डायनेमिक्स मध्ये काय होतं, ती बॉडी एका ठिकाणी स्थिर नसते, ती मोशन मध्ये असते. म्हणजे डायनेमिक्स मध्ये ती बॉडी स्टॅटिक मध्ये नसणार आहे, ती काय असेल, डायनेमिक्स मध्ये ती बॉडी काय असेल, मोशन मध्ये असेल. स्टॅटिक मध्ये ती बॉडी रेस्टला असेल. समजतंय? डायनेमिक्स मध्ये मोशनला आहे. म्हणजे डायनेमिक्सचे जे दोन टाईप पडतात, कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्स. यामध्ये ती बॉडी काय असेल, मोशन मध्ये असेल. म्हणजे डायनेमिक्सचे दोन पार्ट आहेत ना, कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्स. जर ती बॉडी डायनेमिक्स मध्ये मोशनला असेल तर कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्स मध्ये देखील ती मोशन मध्ये असेल ती बॉडी. फक्त या ठिकाणी कायनेटिक्स मध्ये आपण काय करणार आहे, त्या बॉडीचं जे काही मास आहे आणि ज्या फोर्सेसमुळे ती बॉडी मोशन मध्ये येते, त्या फोर्सेस आपण कन्सिडर करतो कायनेटिक्स मध्ये. आणि कायनेमॅटिक्स मध्ये त्या बॉडीचं मास आणि ज्या फोर्सेसमुळे ती बॉडी मोशन मध्ये येते ते आपण कन्सिडर करत नाही कायनेमॅटिक्स मध्ये. समजलं? म्हणजे हे होतं आपलं अप्लाइड मेकॅनिक्सचे क्लासिफिकेशन. ओके, तरी सुद्धा मी या ठिकाणी थोडक्यात सांगतो. पहा, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणजेच अप्लाइड मेकॅनिक्स. म्हणजे मेकॅनिक्स किंवा अप्लाइड मेकॅनिक्स म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये आपण काय करतो, स्टडी ऑफ फोर्सेस अँड देअर इफेक्ट. म्हणजे इफेक्ट काय आहे त्या फोर्सेसचे ऑन बॉडी, ते आपण स्टडी करतो. कशामध्ये? मेकॅनिक्स मध्ये. म्हणजे ती बॉडी एकतर मोशन मध्ये असेल किंवा ती बॉडी रेस्टला असेल. आता स्टॅटिक कधी म्हणायचं, स्टॅटिक मध्ये आपण स्टडी करतो फोर्सेस आणि देअर इफेक्ट. समजतंय? स्टॅटिक्स मेकॅनिक्स म्हणजे हे जे अप्लाइड मेकॅनिक्स आहे त्याचे दोन ब्रांच आहे. एक आहे स्टॅटिक, दुसरं आहे डायनेमिक्स. म्हणजे स्टॅटिक मध्ये काय करतो, आपण स्टडी करतो फोर्सेस अँड देअर इफेक्ट ऑन अ बॉडी. जी बॉडी काय आहे ती बॉडी रेस्टला आहे. रेस्ट म्हणजे एका ठिकाणी स्थिर आहे. स्थिरला असते म्हणजेच ती बॉडी काय म्हणतो आपण, ती बॉडी इक्विलिब्रियम मध्ये. इक्विलिब्रियम मध्ये म्हणजे ती बॉडी एका ठिकाणी स्थिर आहे, त्यालाच आपण म्हणतो ती बॉडी इक्विलिब्रियम मध्ये असते. समजलं? म्हणजे जी बॉडी इक्विलिब्रियम मध्ये किंवा जी बॉडी रेस्टला आहे, समजतंय, आणि त्या बॉडीवरती अप्लाय होणारे फोर्सेस आणि त्या फोर्सेसचे इफेक्ट आपण स्टडी करतो, तर त्याला आपण म्हणतो स्टॅटिक्स. आणि डायनेमिक्स मध्ये काय असतं, की आपण स्टडी करतो फोर्सेस अँड देअर इफेक्ट, पण त्या ठिकाणी ती बॉडी काय असेल, मोशन मध्ये असेल. म्हणजे ती बॉडी मोशन मध्ये एका स्पीडनी, या ठिकाणी तो माणूस दिसतोय, हा काय करतो, एका स्पीडनी काय होतोय, तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातोय. समजतंय? इथून दुसऱ्या ठिकाणी जातोय. समजतंय? सपोज ही बॉडी आहे, ती बॉडी काय होते, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाते विथ मोशन. म्हणजे त्याच्यामध्ये मोशन आहे, तिच्यामध्ये व्हेलॉसिटी आहे. म्हणजे ती बॉडी काय आहे, आउट ऑफ इक्विलिब्रियम आहे. म्हणजे ती बॉडी इक्विलिब्रियम मध्ये नसणार आहे. समजतंय? जी बॉडी रेस्टला असते तीच बॉडी इक्विलिब्रियम मध्ये असते. जी बॉडी रेस्टला नाही, ती मोशन मध्ये, याचा अर्थ ती बॉडी काय असेल, आउट ऑफ इक्विलिब्रियम असेल. समजतंय? ओके, मी या ठिकाणी पण सांगितले. पहा, इनइक्विलिब्रियम म्हणजे काय, जर त्या बॉडीची व्हेलॉसिटी किती असेल, 0 असेल, म्हणजे त्या बॉडीची व्हेलॉसिटी ही 0 आहे, याचा अर्थ काय, ती बॉडी एका ठिकाणी रेस्टला आहे, म्हणजे ती इक्विलिब्रियम मध्ये. जर ती बॉडी सपोज तिची व्हेलॉसिटी चेंज होत असेल, म्हणजे तिला काहीतरी व्हेलॉसिटी आहे, ती 0 नाही, ती 0च्या ऐवजी 2, 3, 4, 5 काहीतरी त्या व्हेलॉसिटीची काहीतरी व्हॅल्यू आहे, तर त्यावेळेस आपण तिला काय म्हणतो, त्या बॉडीला आपण म्हणतो ती बॉडी आउट ऑफ इक्विलिब्रियम मध्ये आहे, म्हणजे ती इक्विलिब्रियम मध्ये नाही. समजतंय? याचा अर्थ असा होतो, जेव्हा ती बॉडी मोशन मध्ये असेल त्यावेळेस ती बॉडी इक्विलिब्रियम मध्ये नसेल. समजतंय? जर त्या बॉडी मध्ये कसल्याही प्रकारची मोशन असेल, म्हणजे एका ठिकाणी स्थिर असेल, त्यावेळेस तिची व्हेलॉसिटी 0 असेल, त्यावेळेस आपण त्या बॉडीला काय म्हणतो, ती बॉडी काय आहे, इक्विलिब्रियम मध्ये आहे. समजतंय? आणि एखादी बॉडी, जर ती बॉडी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी काहीतरी व्हेलॉसिटीने ती एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाते, त्यावेळेस
आपण काय म्हणतो, ती बॉडी स्थिर नाही, म्हणजे ती बॉडी मोशन मध्ये आहे, दॅट बॉडी इज इन मोशन, त्यावेळेस ती बॉडी काय असते, इक्विलिब्रियम मध्ये असेल का, तर नाही, ती बॉडी इक्विलिब्रियम मध्ये नसणार आहे. समजतंय, हे लक्षात ठेवा. आणि डायनिक मध्ये आपण ते स्टडी करणार, डायनिक मध्ये आपण करणार स्टडी फोर्सेस आणि देअर इफेक्ट ऑन बॉडी विच इज इन मोशन. ओके, समजताय. त्यानंतर डायनॅमिक्सचे दोन टाइप्स आहेत, एक कायनेमॅटिक्स आणि दुसरं कायनेटिक्स, हे देखील आपण घेतलं. कायनेटिक्स मध्ये आपण कन्सिडर करतो मासेस अँड फोर्सेस विच कॉजेस द मोशन, आणि कायनेमॅटिक्स मध्ये ते आपण कन्सिडर करत नाही, म्हणजे विदाउट कन्सिडरिंग द मासेस अँड कॉजेस ऑफ द मोशन. ओके, समजलं.